नमस्कार, पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे. कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात मोठी वाढ. जुलैपासून दिसणार मोठा बदल. जुलै 26मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात आता मोठी वाढ होण्याची शक्यता दिसून येत आहे. AICPIच्या आकड्यानुसार आता हा भत्ता 63% पोहोचू शकतो. चला पाहूया याविषयी सविस्तर अपडेट. त्यापूर्वी आपणास विनंती आहे, चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. अत्यंत कामाची आनंदाची बातमी शेअर करायलाही विसरू नका. AICPI निर्देशांकाचा दिसणार मोठा परिणाम. महागाई भत्ता ठरवण्यासाठी AICPIचा डेटा अत्यंत महत्त्वाचा असतो. महागाईचा दर ज्याप्रमाणे वाढत आहे त्यावरून ही वाढ निश्चित मानली जात आहे. सध्या सरकारी वर्तुळात 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. 7व्या वेतन आयोगाची मुदत संपत असल्याने आता नवीन आयोगाचीही प्रतीक्षा कर्मचारी करत आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारात असणार फिटमेंट फॅक्टरची महत्त्वाची भूमिका. 8व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर वाढवण्यासाठी मागणी कर्मचारी संघटना करत आहे. जर फिटमेंट फॅक्टर 2.57 वरून 3.68 पर्यंत वाढवला गेला तर पगारात मोठी वाढ दिसून येणार आहे. कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनात मोठी वाढ दिसून येणार आहे. वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर सरकारी कर्मचाऱ्यांचे किमान वेतन थेट 26,000 रुपयेपर्यंतही वाढण्याची शक्यता आहे. तर पगारवाढीचे गणित नेमके काय, चला पाहूया. महागाई भत्ता 50% पुढे गेल्यामुळे आता तो मूळ पगारात विलीन केला जाऊ शकतो, ज्यामुळे एकूण पगारात मोठी वाढ दिसणार आहे. तर निवृत्ती वेतनधारकांनाही होणार मोठा फायदा. या बदलांचा फायदा केवळ सध्याच्या कर्मचाऱ्यांनाच नाही तर पेन्शनधारकांच्या डिअरनेस रिलीफमध्ये सुद्धा मोठी वाढ येणार आहे. महागाई भत्ता वर्षातून 2दा बदलला जातो. 2026च्या दुसऱ्या सहामाहीत होणारी ही वाढ आता ऐतिहासिक ठरणार आहे.